नमस्कार. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही 12,500 पदभरती व 85,000 रिक्त पदांची पदभरती या राज्य सरकारने अद्याप केली नसल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांचे साखळी उपोषण गेल्या 10 दिवसापासून सुरू आहे. या उपोषणाची अद्यापपर्यंत शासनाने कोणतीही दखल घेतली नसल्यामुळे आदिवासी विद्यार्थी व समाज बांधवांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या साखळी उपोषणास पाठिंबा म्हणून आदिवासी समाज बांधवांच्या वतीने हिंगोली जिल्ह्यामध्ये 25 जुलै 2025 रोजी वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मसोड फाटा या ठिकाणी तब्बल 2 तास हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भारतीय आदिवासी पॅंथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत बोडके, जिल्हा अध्यक्ष सतीश पासपुते, तालुका अध्यक्ष गुणाजी चाकोते यांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले. येत्या काही दिवसांमध्ये या विद्यार्थ्यांच्या मागण्या न मान्य झाल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या समाज बांधवांनी शासनात दिलेला आहे. या आंदोलनास हिंगोली जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थित होते. हिंगोली एक्सप्रेस न्यूज. महाराष्ट्र सरकार हे कमी पडत आहे. 2018 पासून जर आपण पाहिलं असेल तर मधामध्ये जेवढी त्यांची सरकार आलेली आहे, हे आदिवासी विकास विभागाचं जे केंद्रीय आदिवासी विकास मंत्री आणि महाराष्ट्राचे जे आदिवासी विकास मंत्री आहे यांच्यासाठी जे TRTI आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था यांची खऱ्या अर्थानं प्रमुख जिम्मेदारी पार पडते साहेब. की TRTIला एवढा मोठा करोडोचा फंड दिलेला आहे. तो फंड फक्त गुत्तेदार, ठेकेदार आणि आदिवासींच्या खात्यामध्ये नोकऱ्या करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी टक्केवारी देण्यासाठी नाही. त्या फंडाच्या माध्यमातून एक तरतूद आपल्याला करता येते की आदिवासींचे जे काही न्यायप्रविष्ट प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट प्रकरण लढण्यासाठी माननीय सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या निधीचा खर्च सुद्धा आपल्याला त्या ह्याच्यातून केला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्याच्या नंतर जर त्या आदेशाची अंमलबजावणी होत नसेल तर त्याला काय आपण रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे किंवा आपण जाऊन सांगलं पाहिजे, आपण निवेदन दिलं पाहिजे? काही गरज आहे का? सुप्रीम कोर्टच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचं सगळ्यात प्रथम काम हे महाराष्ट्र सरकारचं आहे, महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांचं आहे. आणि ते जर अंमलबजावणी करत नसतील तर त्याच्यासाठी आपल्याला जे दिलेला वेगळा सामाजिक न्याय विभागातून वेगळं झालेला आदिवासी डिपार्टमेंट आहे, केंद्रीय आदिवासी डिपार्टमेंट आहे, SC ST आयोग आहे, आपल्या या सगळ्या आयोगाने दखल घेऊन त्यांनी सुमोटो याचिका माननीय सुप्रीम कोर्टात दाखल करून इथल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर, महाराष्ट्राच्या मुख्य सचिवावर पहिल्यापासून कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. परंतु हे आदिवासी विकास मंत्री त्यांच्या ताटाखालचे मांजर बनलेले आहेत. आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था त्यांच्या ताटाखालचे मांजर बनलेले आहेत. म्हणून जोपर्यंत आपण आदिवासी मंत्र्याला हलवणार नाही, जोपर्यंत आपण आदिवासी विभागाचे जे काही प्रमुख जिम्मेदार अधिकारी आहेत, आयुक्त आहेत, महाराष्ट्राचे मुख्य सेक्रेटरी आहेत, यांना आपण जोपर्यंत हलवणार नाही तोपर्यंत ते काम करणार नाहीत. हे काम आपलं त्यांना सांगण्याचं नाही, पहिलेच त्यांनी हे काम करायला पाहिजे. आज आदिवासी विभागाच्या वेगवेगळ्या भागातून जर आपण